विशाल कानडे. ओके. बरं, कुठून आहात प्रॉपर? पुण्यातनच आहे, कोथरूड. कोथरूड. क्लिनिकला आला होतात? हो, पहिल्या याला फर्स्ट मीटिंगला. नंतर सगळे ऑनलाईन घेतले? नंतर सगळे ऑनलाईन घेतले. बर, कसा होता ऑनलाईनचा अनुभव? चांगला होता, छान होता. म्हणजे अगदी व्यवस्थित ऐकून घेऊन, चांगला माहिती देऊन, हसत खेळत छान. इट वॉज गुड. ओके. बरं, मला सांगा किती किलो वजन कमी झालं आता आपलं? माझं आता टू बी प्रिसाईज 11.20. 11.20 वजन कमी झालंय. कसं वाटतंय आता? एकदम छान, मस्त. हलकं हलकं जिने चढताना फरक जाणवतो, चालताना फरक जाणवतो. ओके. एकदम मस्त, म्हणजे अगदी. आणि बाकीचे लोक अप्रिशिएट करतायत का? अरे काय केलं खूप वगैरे वगैरे? खूपच खूपच अगदी अगदी म्हणजे कलिग्स हे ते सगळे बघितले की पहिले ज्यावेळेला म्हणतात ना, अरे भारी झालं तू. करेक्ट. पण करणं खूप अवघड होतं का ओके होतं का सोपं होतं काही? नाही नाही, सोपं होतं, खूपच सोपं होतं. म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आता बायकोचा मिसेसचा खूपच मोठा वाटा याच्यामध्ये, की तिला किचनवरती भार नाही, पण तिने नेटाने अगदी केलं सगळंच पूर्ण. हो की नाही? हा, आणि तिला फार इच्छा होती की तुमच्याबरोबर कॉलमध्ये यायची. हा, तुम्हाला हवं असेल तर मी ऍड करू शकतो तिला, तुम्हाला अगदी चालत करा असेल तर. करा ऍड. हा, एक मिनिट बघू दे मला, ती आहे का. हो, हा. बघा बघा. असतील तर बोलतील मग आपल्याशी. बर, तुमच्या हो, डाएटमुळे इतरांचं डाएट पण सुधारलं का? आली आली. हो, वा काय वा. म्हणजे आता एक माझ्या ऑफिसच्या कलिगची गंमत सांगतो तुम्हाला. हा, त्यांनी आल्यानंतर माझं हे फोटो दाखवला घरी बायकोला, आणि बायकोने त्याला दुसऱ्या दिवसापासून भाकरी दिली. तो म्हणतो, सर मी तुमच्या दुसरीकडे जाते ऑफिसमध्ये तर दुसऱ्या ह्याच्यात केबिन मध्ये जाते. हा. तुमच्यामुळे सर मला खाणं जेवण कमी झालं, भाकरी मिळाल्या आता म्हणे. काय ग, करायला काही प्रॉब्लेम झाला का? का सोपं बिलकुल होतं? नाही, मला एवढं आवडलंय हं. ते डाएट. हो ना? म्हणजे ठीक आहे, थोडंफार होतं, पण जे काही इतर मी प्रकार पाहिलेत ना, हं. खूप प्रकारे बनवा, हे प्रकार तसं अजिबात नाहीये, त्यामुळे खूप बरं वाटलं. सोपं होतं. तुझ्या स्वयंपाकात सोपं त्यांचा होतं. स्वयंपाक करता आला. हो हो, अकोमोडेट झाला. असं फार काहीतरी वेगळंच काही करायचं नव्हतं कधीच. आणि तर बरं वाटलं त्यांच्यामुळे ते. तुमच्या लोकांचं डाएट पण सुधारलं का? हो, म्हणजे माझं तरी. आणि माझी मोठी मुलगी आहे ना, तिला मी तुमचा हं. कोर्स पण करायला दिलाय. ओके. तिने बर. एवढे सॅलडचे प्रकार शोधून काढले, बाप रे, हं. खूपच. हो ना? म्हणजे मध्ये आमचं एक गेट टुगेदर होतं, तिथे आम्ही त्यातलं एक सॅलड घेऊन गेलो. हं. तिथे ज्यांनी ज्यांनी ते सॅलड खाल्लं, हं. सगळे म्हणले की वसुधा आम्हाला रेसिपी पाठव. अनुष्काची रेसिपी आहे म्हणलं. त्यांना सगळ्यांना एवढी आवडली ती. सगळे म्हणे की नाही, रेसिपी पाठव म्हणे. कोर्सचा फायदा नक्की होतो, तो तर आहेच आहे. म्हणजे ऑनलाईन कोर्सचा फायदा आणि कन्सल्टन्सी हे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, पण फायदा त्या त्या लेवलला अगदी व्यवस्थित होतो. सरांनी तर Correct. एकदम हॅट्रिकच करून टाकली आहे. हो की नाही हो सर? हो हो. बरं, आता मला हे सांगा, असंच मेंटेन ठेवता येईल अशी खात्री आहे ना आता? हो, मला वाटतंय. तरी आहे, येस. मी तर करू शकेल. येस. मग आता 1 महिना अजून आपल्याला हे सगळ्या पिरियडमध्ये जायचंय. मी त्यांना 1 महिना दिलेला आहे आता. आता बघूयात 1 महिन्याने बर. त्यांचं काय होतंय, कमी होतंय, जास्त होतंय, त्याप्रमाणे आपण त्यांना मग मेंटेनन्स डाएट ओके. देऊयात. ओके? ठीक बर आहे? बर. ठीक आहे. ओके, बाकी म्हणजे ओके? आम्ही आता हा 1 महिना आमचा आम्ही करायचंय. हां. येस. आणि काही शंका ठीक आहे. म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल. बरोबर. आणि मग नंतर भीती नाही हरकत नाही. वाटणार. आता मॅडमचं नाहीये, मग आता माझं कसं होईल, असं नाही होणार ते. हो, ठीक थोडं आहे? मलाच टेन्शन आलं होतं, म्हणून मी कश्मीरा मॅडम त्यांच्याशी खूप डिटेल बोलले. नंतर मी लिहून घेतलं हं. की बाबा मी कसं ठेवू, म्हणजे पहिल्या आठवड्यात काय ठेवू, दुसऱ्या आठवड्यात काय ठेवू, हं. असं सगळं मी लिहून घेतलं, कारण हे बघ, मलाच आलेलं टेन्शन. जे चांगला अभ्यास करतात की नाही, त्यांना मी हा पिरियड देत असते. हो की नाही? त्यांनी एकदम परफेक्ट अभ्यास केलाय. त्याच्यामुळे म्हणून मी त्यांना हा 1 महिन्याचा पिरियड अजून दिलेला आहे. ओके? ठीक आहे. पण 2च गोष्टी आता मला बिफोर आफ्टरचा त्यांचा फोटो पाठवशील आणि एक रिव्ह्यू हो. लिंक आहे तिथे मग एक फक्त असाच एक छोटासा रिव्ह्यू तिथे टाकून देशील. ओके? ठीक आहे? हो. चालेल? येस. 1 महिन्याने परत भेटूयात. काहीही शंका